तर त्यातून शिकण्यासाठी, ज्या चुका आधीच्या इतिहासात झाल्या त्या पुन्हा न होण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीला आपल्या पूर्वजांना जाणून घेऊन पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी. आणि मित्रांनो, ज्या व्यक्तीला पुन्हा नव्याने उभे राहायचे असेल, पुन्हा नव्याने इतिहास घडवायचा असेल, त्या व्यक्तीला आधी झालेला इतिहास अभ्यासावाच लागेल. आणि आधी झालेला इतिहास जर अभ्यासायला गेलं तर या देशाचा इतिहास भरपूर मोठा आहे. आणि या एवढ्या मोठ्या इतिहासातून आपण नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न प्रत्येकापुढे पडतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता नमस्कार, मी नेहा रेखा मोरेश्वर धोबे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी, आज या प्रकल्प विचार मंचावर विषय मांडते, इतिहासातून नेमकं काय घ्यावं. मित्रांनो, असं म्हटलं जातं की दी जनरेशन हू डोंट नो हिस्ट्री, दॅट जनरेशन हॅव नो पास्ट अँड नो फ्युचर. म्हणजे ज्या पिढीला इतिहास माहिती नाही त्या पिढीचं ना कुठलं भूतकाळ असतं ना कुठलं भविष्य असतं. असंही म्हटलं जातं, इफ यू डोंट नो हिस्ट्री सो यू डोंट नो एनिथिंग, यू आर लाईक दॅट लीफ हू डोंट नो इट इज द पार्ट ऑफ अ ट्री. म्हणजे जर तुम्हाला इतिहास माहिती नाही तर तुम्हाला काहीच माहिती नसल्यासारखं असतं. तुम्ही त्या झाडाच्या पानासारखे आहात ज्याला हे माहिती नाही की तो एका झाडाचा भाग आहे. मग मित्रांनो, असं का म्हटलं जातं, यामागचं कारण काय हा प्रश्न आपल्या पुढे पडतो. तर यामागचं कारण म्हणजे असं की वी आर नॉट द मेकर्स ऑफ हिस्ट्री, वी आर मेड बाय हिस्ट्री. म्हणजे आपण इतिहासाला बनवलेलं नाही तर इतिहासाने आपल्याला बनवलं आहे. आणि म्हणून आपल्याला इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. मग मित्रांनो, इतिहास म्हटलं मग इतिहास म्हणजे काय हा प्रश्न आपल्या पुढे पडतो. तर भूतकाळात झालेल्या सर्व घडामोडींचा अभ्यास म्हणजे इतिहास. आणि मग इतिहास म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो राजा जो सांगून गेला की संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहासच घडला पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते ती स्मशानात राहण्यापासून अनाथांची माय होण्यापर्यंतचा रस्ता तयार करणारी सिंधुताई सपकाळ. मित्रांनो, डोळ्यासमोर उभं राहते ती दगडगोट्यांचा मार खात स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करून देणारी सावित्रीबाई फुले. मित्रांनो, डोळ्यासमोर उभं राहते ते 23व्या वर्षी फासावर हसत हसत झुलणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. मित्रांनो, डोळ्यासमोर उभा राहतो तो महामानव ज्याला वर्गात बसून शिक्षण घेण्याची सुद्धा अनुमती नव्हती, तरीही या देशाचे संविधान लिहून गेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, इतिहास म्हटलं की या सर्व लोकांचे चेहरे आपल्या समोर उभे होतात आणि मग आपल्याला यांच्या इतिहासातून काहीतरी घेतलं पाहिजे. कारण इतिहास म्हणजे फक्त काळ झालेला भूतकाळच नव्हे तर उद्या येणारं भविष्य काळही असतं. काळ झालेल्या भूतकाळातून काहीतरी शिकवणी, काहीतरी प्रेरणा घेऊन उद्याचं भविष्य घडत असतं. आणि म्हणून आपल्याला इतिहासातून काहीतरी घेणं गरजेचे आहे. आणि मग आपल्या पुढे प्रश्न पडतो की इतिहासातून नेमकं काय घ्यावं. कारण या भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजही आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये अफजल खान, शाहिस्ते खानही आहे. या देशाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजही आहे आणि याच देशाच्या इतिहासामध्ये औरंगजेबही आहे. या देशाच्या इतिहासामध्ये झाशीची राणीही आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये ते इंग्रज सुद्धा आहे. या देशाच्या इतिहासामध्ये सावित्रीबाई फुलेही आहे आणि याच देशाच्या इतिहासामध्ये तिला दगडगोट्यांचा मार खात तिला अडवणारे ते तमाम लोकही आहे. मग या एवढ्या मोठ्या इतिहासातून आपण नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न प्रत्येकापुढे पडतो. तर मित्रांनो, इतिहासातून काही घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून घ्या. महाराजांचं चरित्र निर्माण करा. महाराजांसारखं असं चरित्र निर्माण करा की लोक तुमच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार झाली पाहिजे. आणि त्या काळची लोक महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार व्हायची. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे असं की सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि त्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजही अडकले होते. महिने उलटून गेली तरी वेढा कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये शिवकाशी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ जातो आणि म्हणतो तरी कसा, राजा राजा एकदा संधी द्या, राजा राजा एकदा संधी द्या. आजपर्यंत शिवकाशीत म्हणून खूप जगलोय, राजा एकदा संधी द्या, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. असे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होते, महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार व्हायचे. त्या शिवकाशीतला माहिती होतं की आपण इथे जर पकडले गेलो तर शत्रूच्या तलवारीने कापले जाणार, मारले जाणार. तरीही तो मागे सरला नाही, कारण त्याच्या मनात एकच भावना होती, मी मेलो तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. आणि सिद्धी जोहरने पटकन ओळखलं की हे छत्रपती शिवाजी महाराज नाही. आणि शिवकाशीत
शत्रूच्या तलवारीने कापला गेला, मारला गेला, पण मागे सरला नाही. आणि मग सिद्धी जोहर महाराजांचा पाठलाग करू लागला. महाराजांना किल्ल्यावर जायला जरा वेळ मिळावा म्हणून मध्ये एक घोरखिंड होती आणि त्या घोरखिंडेवर मुठभर मावळे घेऊन उभा राहिला बाजीप्रभू देशपांडे. त्या बाजीप्रभू देशपांडेला आणि त्याच्यासोबत उभं राहणाऱ्या त्या मावळ्यांना माहिती होतं की इथे आपण शत्रूच्या तलवारीने कापले जाणार, मारले जाणार आहोत. तरीही तिथला एकही मावळा मागे सरला नाही, कारण तेथे उपस्थित प्रत्येक मावळ्याच्या मनात एकच भावना, मी मेलो तरी चालेल पण माझा राजा मात्र जगलाच पाहिजे. मित्रांनो, आणि मग ते मावळे आणि तो बाजीप्रभू देशपांडे शत्रूच्या तलवारीने कापला गेला, मारला गेला, पण एकही तिथून मागे सरला नाही. मित्रांनो, असं चरित्र निर्माण करायची शिकवण आपण इतिहासातून घेतली पाहिजे. मित्रांनो, इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांच्या इतिहासातून घ्या. सावित्रीबाईंच्या इतिहासातून घ्या. संघर्ष, पुढाकार. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंचा असा काळ होता जेव्हा स्त्रियांना शिक्षण घेण्याची सुद्धा काहीच अनुमती नव्हती. स्त्रियांना फक्त चौकटीच्या बाहेर जाण्याची सुद्धा अनुमती नव्हती. ती फक्त चूल आणि मूल एवढीच सीमित ठेवली जात होती. पण सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांनी पुढाकार घेतला, संघर्ष केला आणि त्या संघर्षाच्या आणि त्या पुढाकाराच्या जोरावर त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करून दिले. म्हणजे जी स्त्री आधी चूल आणि मूल एवढीच सीमित ठेवली जात होती ती याच देशाची राष्ट्रपती होऊ शकत आहे, प्रधानमंत्री होऊ शकत आहे. ते कशामुळे हो? तर ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांनी, ज्योतिराव फुले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे, यांनी केलेल्या संघर्षामुळे. हे पुढाकार आणि हा संघर्ष इतिहासातून घेण्यासारखा आहे. हा पण इतिहासातून घेतला पाहिजे. मित्रांनो, इतिहासातून काही घ्यायचं असेल तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या इतिहासातून घ्या देशप्रेम. डॉक्टर बाबासाहेबांच्या इतिहासातून घ्या मेहनत. झाशीच्या राणीच्या इतिहासातून घ्या शौर्य. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातून घ्या पराक्रम. मित्रांनो, इतिहासातून घेण्यासारखं खूप काही आहे, पण ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण इतिहासातून नेमकं काय घ्यायचं आणि ते कधी अंमलात आणायचं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, तुम्ही उडू शकत असाल तर उडा, उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चला, चलता येत नसेल तर रांगा, रांगता जरी येत नसेल तर सरपटा, पण मात्र सामोर चलत राहा. कारण या देशाच्या इतिहासात त्यांनीच इतिहास घडवला जो पुढे चालत राहिला, ज्याने प्रत्येक संकटावर मात केला, प्रत्येक परिस्थितीवर मात केला. तोच व्यक्ती इतिहास घडवू शकतो. धन्यवाद.